नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हीडीके नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घड्याळाच्या काट्यांमधील कोन काढणे म्हणजेच अँगल्स बिटवीन क्लॉक हँड्स दॅट इज हवर हँड अँड मिनिट हँड। सो हाऊ टू कॅल्क्युलेट द अँगल बिटवीन देम, घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोन कशा पद्धतीने काढता येईल यावर प्रश्न विचारलेले असतात। तर ह्या प्रश्नांचं उत्तर आपण दोन पद्धतीने काढू शकतो। एक म्हणजे आपली पारंपरिक पद्धतीने जे की सूत्राचा वापर करून आपण त्याचं उत्तर काढू शकतो, आणि दुसरी पद्धत आहे ती शॉर्ट ट्रिक जी मी तुम्हाला आज सांगणार आहे। आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ही खूप गरजेची आहे, कारण आपण जर ट्रॅडिशनल मेथड म्हणजे पारंपरिक पद्धतीने सूत्राचा उपयोग करून जर उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो, आणि तोच वेळ आपण अगदी 30 सेकंदामध्ये याचं उत्तर शॉर्ट ट्रिकच्या मदतीने काढू शकतो। तर कोणत्या शॉर्ट ट्रिक आहे ज्या पद्धतीने की आपणास या दोन काट्यांमधील कोन अगदी 30 सेकंदामध्ये कॅल्क्युलेट करता येईल हे आज आपण पाहणार आहोत। तर चला लगेच सुरू करूया आपण आपला आजचा घटक। घड्याळाच्या काट्यांमधील कोन काढत असताना आपणास काही प्राथमिक गोष्टी माहित असणे आवश्यक आहे, जसं की घड्याळाच्या 1 तासाच्या अंतरामध्ये किती अंशाचा कोन होतो, तर तो 30 अंशाचा कोन होतो। अशा पद्धतीने जसा जसा तास वाढत जाईल त्या पद्धतीने तो कोन सुद्धा वाढत जातो। सुरुवातीला पहा, या ठिकाणी 12 ते 1 च्या दरम्यान 30 अंशाचा कोन दिसतो, त्यानंतर 12 ते 2 च्या दरम्यान हा 60 अंशाचा कोन झालेला आहे। त्याच्यानंतर 12 ते 3 च्या दरम्यान जर पाहिलं आपण तर हा पूर्णपणे या ठिकाणी राईट अँगल म्हणजेच 90 डिग्रीचा कोन या ठिकाणी झालेला आहे। अशा पद्धतीने आपणास लक्षात येईल की कोन वाढत गेलेला आहे। ठीक आहे, 1 तासामध्ये 30 अंशाचा कोन होतो। आता या बेसिक गोष्टी आपणास पुढे माहित असणं आवश्यक आहे। चला आता यावर आधारित प्रश्न पाहूया। घड्याळीमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की समोरच्या घड्याळीमध्ये 3 वाजलेले आहेत, आणि विचारलेलं आहे 3 वाजता घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल। म्हणजे जर घड्याळ पाहिले आपण तर घड्याळ पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की या ठिकाणी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की घड्याळाच्या 1 तासामध्ये 30 अंशाचा कोन असतो, हे मगाशीच आपण पाहिलं। तर मग या ठिकाणी इथपर्यंत 30, हा 30 आणि हा यामधला 30, असं तिन्ही मिळून या ठिकाणी 90 अंशाचा कोन बनतो। त्याच्यानंतर हे पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं की अशा पद्धतीने हा स्ट्रेट असल्यामुळे या ठिकाणी राईट अँगल बनतो, म्हणजेच तो 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी होत आहे। म्हणजे आता हे कसं काढायचं डायरेक्ट, समजा या ठिकाणी 3 आहे म्हणून आपल्याला दिसलं की आपण डायरेक्ट स्ट्रेट दिसलं आपल्याला की राईट अँगल या ठिकाणी झालेला आहे। मात्र समजा या ठिकाणी दिलं असतं की 4 वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा यामधील किती अंशाचा कोन होईल, हे कसं काढणार आपण। तर मग त्यासाठी काय करायचं, दिलेला जो तास आहे म्हणजे जे विचारलेलं आहे, समजा 4 वाजता विचारलं आहे की 4 वाजता किती तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन होईल। तर 4 वाजता विचारलं असल्यामुळे काय करायचं, दिलेला जी वेळ आहे त्याला 30 अंशाने गुणणे म्हणजे तुमचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल। आता 30 अंशानेच का गुणायचं, कारण की आपण मागाशी पाहिलं की 1 तासाच्या दरम्यान 30 अंशचा त्या ठिकाणी कोन बनतो, म्हणून जेवढे वाजलेले विचारलेले असतील त्याला 30 न जर गुणलं तर त्या ठिकाणी आपणास काय मिळणार आहे, तो कोन मिळतो। म्हणजे 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 अंशाचा कोन या ठिकाणी बनेल। बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता येणार आहे, म्हणजे आणखीन 30 त्याच्यामध्ये ऍड होईल, म्हणजेच काय होईल 0 आणि 9, 10, 11, 12 अशा पद्धतीने 120 अंशाचा कोन आपणास त्या ठिकाणी मिळेल। आता पुढे पाहू, आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया। पहा, या ठिकाणी 8 वाजता घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन होईल असं आपणास विचारलेलं आहे। आता जर आपण घड्याळीमध्ये पाहिलं तर 8 वाजता म्हणजे जो तुमचा तास काटा असणार आहे तो 8 वरती असणार आहे, आणि जो मिनिट काटा आहे तो 12 वरती असणार आहे। आता या ठिकाणी आपण अँगल दाखवलेले आहे त्यामुळे तुम्ही पाहून डायरेक्ट सांगू शकता की या ठिकाणी तुम्हाला 240 दिसत आहे। मात्र आपण मागाशी पाहिलं की ज्यावेळेस आपल्याला किती वाजले म्हणजे 8 वाजता विचारलेला आहे, म्हणून आपण कसं कॅल्क्युलेट करूया, 8 दिलेला आहे म्हणजेच 8 × 30 डिग्री इज इक्वल टू म्हणजे 8 3 जा 24 आणि हा 0 म्हणजे 240 डिग्रीचा त्या ठिकाणी आपणास अँगल मिळतो। मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपणास लक्षात ठेवायची आहे की आपणास तास काटा आणि मिनिट काटा यांच्या मधील कोन विचारलेला आहे, म्हणजे यांच्या आतील कोन विचारलेला आहे।
आपण या ठिकाणी कोणता कोन कॅल्क्युलेट केलेला आहे पहा. 240 अंशाचा जो कोन आहे तो हा बाह्य कोन निर्माण झालेला आहे. आपणास विचारलेला आहे आतील कोन म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यानचा कोन तुम्हाला विचारलेला आहे आणि आपण जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो बाह्य कोन आपणास प्राप्त झालेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं पहा. जेव्हा केव्हा आपण तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन कॅल्क्युलेट करत असतो किंवा कोन काढत असतो त्यावेळेस जर उत्तर तुमचं 180 डिग्री पेक्षा मोठं आलं, पेक्षा मोठा कोन मिळाला, मग तो 190 असो 270 असो काही असो, तर अशा वेळेस काय करायचं, जो येणारा कोन आहे तो 360 डिग्री मधून मायनस करायचा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो आतील कोन आहे तो मिळतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा डबल सांगतो. जेव्हा केव्हा तास काटा आणि मिनिट काटा काढत असताना आपणास जर 180 पेक्षा मोठा कोन मिळत असेल तर येणारा कोन जो आहे तो 360 मधून वजा करायचा म्हणजे आपणास तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यान होणारा जो कोन आहे तो प्राप्त होतो. लक्षात येते का? कारण की आपणास आतील कोन विचारलेला असतो. नेहमी तास काटा आणि मिनिट काटा हे या दिशेने पळत असतात ज्याला आपण क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतो. त्याच्यामुळं आपणास 180 पेक्षा मोठा जर कोन मिळाला तर अशा कंडिशन मध्ये 360 मधून तो कोन वजा केला की मिनिट काटा आणि तास काटा यांच्या दरम्यानचा कोन मिळतो. तर आता आपणास या ठिकाणी जो 240 अंगा केले असता आपणास ऍक्च्युअल 8 वाजता होणारा जो कोन आहे तो मिळणार आहे. मग या ठिकाणी आपण वजा करून घेऊया. 0 ला 0, 6 मधून 4 गेले, खाली राहतात 2 आणि 3 मधून 2 गेले म्हणजे या ठिकाणी 1. अशा पद्धतीने आपणास जो कोन मिळणार आहे तो असणार आहे 120 डिग्रीचा कोन त्या ठिकाणी 8 वाजता बनेल जो की हा असणार आहे. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही काउंट करू शकता. पहा मग 8 पासून ते 12च्या दरम्यान एकूण 30 किती आहे? 30 अंशाचे कोन 1 2 3 4 म्हणजेच 4 गुणिले 30 4 त्रिकोण 12 अशा पद्धतीने 120 अंशाचा कोन आपणास त्या ठिकाणी मिळतो. चला त्यावेळेस एक्झॅक्ट तुम्हाला वेळ दिलेली असेल 7 वाजता 8 वाजता 3 वाजता त्यावेळेस तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करून सहज काढू शकता. मात्र तुम्ही म्हणाल सर आम्हाला एक्झॅक्ट टाइमच प्रत्येक वेळेस प्रश्नामध्ये थोडंच विचारलेलं असणार आहे. काही वेळेस तुम्हाला विचारलं जाईल 3 वाजून 20 मिनिटे 3 वाजून 15 मिनिटे 3 वाजून 16 मिनिटे. मग अशी जी टायमिंग असते जो कोन आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार तर याच्यासाठी आपल्याकडे ट्रिक्स आहेत. आता त्या ट्रिक कोणत्या आहेत आपण पुढे पाहणार आहोत. प्रश्न तिसरा पहा. 7:30 वाजता घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल? आता सुरुवातीला आपण हे जे उदाहरण आहे हे सूत्राच्या पद्धतीने सोडून पाहूया. मग सूत्र काय आहे? 60h मायनस 11m अपॉन 2. आता हा h काय आहे तर तास म्हणजे हावर्स, m काय मिनिट्स. सो 60h मायनस 11m अपॉन 2. या उदाहरणामध्ये आता आपण दिलेली जी वेळ आहे ती मांडून घेऊया. 60 इंटू h म्हणजे हावर्स या ठिकाणी दिलेला आहे 7 मायनस 11 मिनिट्स. किती मिनिट्स आहेत? 30 मिनिट्स. हे 30 मिनिट्स अपॉन 2. आता हे कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. 7 चौकून 42 म्हणजे या ठिकाणी आले 720 वजा 11 त्रिक 33 म्हणजे हे आले 330 छेदस्थानी 2. मग 420 मधून जर 330 वजा केले तर आपणास त्या ठिकाणी किती मिळतं? 90 छेदस्थानी 2. मग 90 चा हाफ किती? 90 चा हाफ आपणास मिळतं 45 म्हणजे त्या ठिकाणी 45 डिग्रीचा कोन आपणास या ठिकाणी मिळणार आहे. 7 वाजून 30 मिनिटे जे आहेत यांच्या दरम्यानचा कोन थोडा हा जो 7 आहे तो थोडा पुढे गेलेला असेल 7 वरचा काटा आणि हा 6 वरती असणार आहे म्हणजे हा कोन जो तुम्हाला मिळणार आहे तो 45 डिग्रीचा कोन या ठिकाणी मिळणार आहे. याच सूत्राचा वापर करून तुम्ही दिलेल्या कोणत्याही वेळेमधील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामुळे होणारा जो कोन आहे
तो कॅल्क्युलेट करू शकता। आता पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहा। प्रश्न क्रमांक 4 मध्ये पहा, 10:50 घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल? तर आता याच सूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवून पाहूया। तर 60h पुन्हा 60h मायनस 11m अपॉन 2 हे आपलं आहे सूत्र। या सूत्रामध्ये आता किमती ठेवूया। 60h h आहे या ठिकाणी 10 मायनस 11m m किती आहे 50 अपॉन 2 हा हे किती झालं 6 म्हणजे 600 मायनस 11×5=55 म्हणजे हे झालं 550 आणि छेदस्थानी 2। आता हे वजा करून घ्या, म्हणजे जर 600 मधून आपण 550 वजा केले तर आपणास किती मिळणार आहे त्या ठिकाणी 50 अपॉन 2 आणि जर हे आपण डिवाइड केलं तर आपणास त्या ठिकाणी 25 डिग्री म्हणजे 25 अंशाचा कोन त्या ठिकाणी मिळेल। म्हणजे 10:50 यांच्या दरम्यानचा जो कोन असणार आहे तो 25 अंशाचा आपणास मिळणार आहे। चला पुढील उदाहरण पाहूया। या ठिकाणी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील वेळ आपणास प्रत्येकाची कॅल्क्युलेट करायची आहे। पाहू आता आपण। दिलेली वेळ आहे 5:20 या वेळेमधील आपणास तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन काढायचा आहे। तर आपण आपल्या सूत्र मांडून त्या सूत्रामध्ये किमती मांडून हे सोडवून घेऊ। मग सूत्र काय आहे आपलं, तर 60h म्हणजे तास वजा 11 मिनिटे 11m अपॉन 2 हे आहे आपलं सूत्र। आता याच्यामध्ये किमती मांडून घेऊ आपण। 60h या ठिकाणी h आहे 5 मायनस 11m m आहे 20 अपॉन 2 मग किती 5×6=30 म्हणजे हे आला 300 आणि 11×2=22 हा आला 220 छेदस्थानी 2। मग पुन्हा याला सॉल्व करून जर घेतला आपण 300 मधून 220 गेले म्हणजे त्या ठिकाणी राहिले 80 आणि 80 ला पुन्हा 2 ने जर डिवाइड केलं तर आपणास उत्तर मिळतं 40 अंशाचा कोन। त्या ठिकाणी 5:20 जेव्हा होतील त्यावेळी जो कोन मिळणार आहे तो असणार आहे 40 अंशाचा। आता बी पहा, यामध्ये काय आहे 8:40 दिलेली आहे वेळ। पुन्हा त्याच पद्धतीने आपण मांडून घेऊ। 60h मायनस 11m अपॉन 2 मग 60h मीन्स 60 × 8 मायनस 11 × 40 कारण या ठिकाणी 40 मिनिटे आहे आणि 8 तास आहे अपॉन 2 8×48 म्हणजे 480 वजा 11×4=44 म्हणजे 440 छेदस्थानी 2। मग 480 मधून 440 गेले तर त्या ठिकाणी मिळतं 40 छेदस्थानी 2। म्हणजेच हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपणास जो कोन मिळणार आहे तो असणार आहे 20 अंशाचा कोन त्या ठिकाणी आपणास मिळेल। आता पुढील उदाहरण पाहू। सी पहा, 5:25 किमती मांडून घेऊ आपण। 60h मायनस 11m अपॉन 2 मग या ठिकाणी 60h मीन्स h किती आहे 5 मायनस 11 m किती आहे 25 अपॉन 2 5×30 म्हणजे या ठिकाणी हे मिळालं 300 वजा 25×11 करा बघा 25×1=25 हातचे आले 2 25×1=25 आणि 27 275 छेदस्थानी 2। आता हे कॅल्क्युलेट जर केलं 300 मधून 275 गेले म्हणजे खाली किती राहिलं
25 आणि त्याला 2 ने डिवाइड केले तर आपणास त्या ठिकाणी जो कोन आहे तो किती मिळेल 12.5 म्हणजे 25चा हाफ या ठिकाणी एवढ्या डिग्रीचा कोन त्या ठिकाणी आपणास 6:24 पुन्हा तसंच सूत्रामध्ये दिलेली वेळ आपण मांडून घेऊ 60h - 11m upon 2 60 into 6 minus 11 into 24 upon 2 6 36 म्हणजे या ठिकाणी 360 वजा आता 24 न 11 ला मल्टिप्लाय करून घ्या 24 × 24 2 24 × 24 25 26 म्हणजे 264 छेदस्थानी तर ते आपणास मिळेल 96/2 मग 96 चा हाफ किती होतं 96 चा हाफ म्हणजे त्या ठिकाणी 96 चा हाफ आपणास मिळणार आहे 48 म्हणजे 48 डिग्रीचा कोन त्या ठिकाणी तर हे सर्व उदाहरण आपण आतापर्यंत सूत्राच्या साहाय्याने सोडवले मात्र शॉर्ट ट्रिक काय आहे तर आता आपण शॉर्ट ट्रिक न कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवता येतील ते पाहूया पहा शॉर्ट ट्रिक कधी तुम्हाला वापरता येईल ज्या वेळेस अशी जी दिलेली वेळ आहे ती विशिष्ट तुम्हाला काही रेशो मध्ये असेल रेशो म्हणजे काय पहा आता या ठिकाणी वेळ दिलेली आहे 5:20 म्हणजे यांचा रेशो काय बनेल संक्षिप्त रूप म्हणजे रेशो असतो 5 × 5 5 × 20 म्हणजे यांचा जो रेशो आहे तो 1:4 हा रेशो आहे मग नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेस 1:4 म्हणजे 1:4 रेशो असेल त्यावेळेस मिनिटाची नेहमी करायची दुप्पट ते तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे जर तुम्हाला विचारलं की 5:20 जो कोन होणार आहे तो किती असेल तर मिनिटाची दुप्पट करणे म्हणजे 40 डिग्री सरळ अशाच पद्धतीने जर तुम्हाला विचारलं की 8:32 दरम्यान किती अंशाचा कोन होईल तर हा जर रेशो तुम्ही पाहिला 8 × 8 आणि 8 × 32 म्हणजे हा सुद्धा रेशो किती आहे तर 1:4 चा आहे म्हणून दिलेल्या मिनिटाची दुप्पट करणे म्हणजे 32 चं दुप्पट काय मिळणार आहे आपल्याला 64 म्हणजे 8:32 मधील जो कोन होणार आहे तो 64 होणार आहे म्हणजे शॉर्ट ट्रिक काय तुमच्या एक लक्षात राहिली पाहिजे या ठिकाणी 1:4 हा रेशो असेल त्यावेळेस मिनिटाची दुप्पट करणे म्हणजे तो तुम्हाला कोन त्या ठिकाणी मिळणार आहे आता यामध्ये पहा सी मध्ये याचा काय रेशो आहे 5:25 आहे म्हणजे 5 × 5 आणि 5 × 5 = 25 या ठिकाणी मात्र जो तुमचा रेशो आहे तो 1:5 चा आहे मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस दिलेल्या जे मिनिटे असतात त्याची हाफ करणे म्हणजे 1:5 चा ज्या वेळेस रेशो दिलेला असेल त्यावेळेस मिनिटाची हाफ करणे म्हणजेच 1/2 त्याला 1/2 ने गुणलं की तुम्हाला मिनिटाचा अर्धा मिळतो आता याच्यामध्ये पहा 8:40 आहे मग याचा रेशो किती होईल 8 × 8 8 × 32 8 × 45 म्हणजे याचा रेशो आपणास 1:5 मिळालेला आहे मग 1:5 ज्यावेळेस रेशो असेल त्यावेळेस मिनिटाची काय करायची हाफ करणे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी उत्तर मिळेल तसंच या ठिकाणी पहा 6:24 यांचा रेशो काय मिळेल 6 × 24 म्हणजे 1:4 चा रेशो मिळणार आहे 1:4 चा रेशो मिळेल म्हणजे 1:4 चा ज्यावेळेस रेशो मिळतो त्यावेळेस आपण काय करतो मिनिटाची दुप्पट करतो म्हणजे 24 × 2 केलं तर 48 मिळतं बघा म्हणजे अगदी ह्या सर्व कॅल्क्युलेशन करण्याची आपणास आवश्यकता भासणार नाही फक्त आपणास ह्या दोन बाबी लक्षात ठेवायच्या आहेत मी पुन्हा सांगतो कोणत्या दोन बाबी आपणास लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या दोन बाबी आहेत ज्या वेळेस आपणास 1:4 चा रेशो दिलेला असेल त्यावेळेस मिनिटाची काय करणे पहा मिनिटाची दुप्पट करणे आणि ज्यावेळेस 1:5 चा रेशो दिलेला असेल त्यावेळेस मिनिटाची हाफ करणे म्हणजे त्याला 2 ने भागणे अशा पद्धतीने हे दोन तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला दिलेली जी वेळ आहे ती अगदी काही क्षणामध्ये काढता
येईल. आता पुढील उदाहरण आपण यावर आधारित पाहूया. आता याच्यामध्ये पहा 5:30 म्हणजेच काय, यांचा जर रेशो आपण पाहिला 5 1 5 आणि 5 6 30 म्हणजे एकाच 6चा असा या ठिकाणी रेशो मिळतो. मात्र मगाशी आपण शॉर्ट ट्रिक पाहिल्या ते दोनच रेशोच्या पाहिल्या. कोणत्या? 1:4 आणि 1:5 म्हणजे 1:6 ची आपल्याकडे शॉर्ट ट्रिक या ठिकाणी रेशोच्या स्वरूपामध्ये कोणतीच नाहीये. मग आता या ठिकाणी कोणती शॉर्ट ट्रिक आहे पहा. 5:30 यावेळेस असं लक्षात घ्यायचं की 5 वाजता तास काटा आणि 30 मिनिटे म्हणजे मिनिट काटा कुठे असेल घड्याळीमध्ये. तर या ठिकाणी पहा 5 वाजले म्हणजे तुमचा तास काटा कुठे असणार आहे 5 वरती आणि 30 मिनिटे म्हणजे जो मिनिट काटा आहे तो कुठे असणार आहे 6 वरती. तर आता मग तास काटा 5 वाजता 5 वर असेल आणि 30 मिनिटे म्हणजेच जो मिनिट काटा आहे तो 6 वरती असेल. आता ह्यांचं करून घ्यायचं वजाबाकी. मग वजाबाकी केल्यानंतर आपणास काय मिळतो -1 मिळतो. या ठिकाणी 5 मधून -6 जर केले तर आपणास -1 मिळतो आणि याला करायचं 30 न मल्टिप्लाय. 30 न का मल्टिप्लाय करायचं? कारण की आपण पाहिलेलं आहे की एका तासाच्या दरम्यान हा 30 अंशाचा कोन असतो. म्हणून या ठिकाणी 30 न मल्टिप्लाय केलेला आहे. 30 न 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर किती मिळेल आपणास -30. हे आपलं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. आता काय करायचं जे मिनिट दिलेली होती त्या मिनिटाची आपणास हाफ या ठिकाणी याची हाफ करून घ्यायची. मिनिटाची किती मिनिटं आहेत 30 मिनिटे आहेत. मग 30 मिनिटाची हाफ आपणास मिळते 15. मग हे 15 याच्यातून वजा करावे लागतील. वजा केल्यानंतर आपणास उत्तर मिळेल 15 अंश. आता वजा का केली? कारण की या ठिकाणी आपणास उत्तर जे आहे ते वजा आलेलं होतं. यांची जी वजाबाकी आहे ती वजा आलेली होती. म्हणून जे काही मिनिटे आहेत ते आपण याच्यातून वजा केलेले आहे. जर वजा आलं नसतं पॉझिटिव्ह आले असते तर आपणास ऍड करावे लागले असते. लक्षात येते? पुन्हा एकदा समजून सांगतो पहा. कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. शॉर्ट ट्रिक थोडी अवघड वाटू शकते. अवघड काहीच नाही. फक्त 2-3 वेळेस तुम्ही व्यवस्थित समजून घेतली पाहिली की त्यानंतर तुमचं कन्फ्युजन दूर होईल आणि अगदी काही सेकंदात तुम्हाला उत्तर काढण्यास सोपं जाईल. पुन्हा एकदा समजून घ्या. ज्या वेळेस तुम्हाला वेळ रेशोमध्ये असेल, रेशोमध्ये म्हणजे एकाच 4 आणि एकाच 5च्या रेशोमध्ये नसेल, वेगळ्या रेशोमध्ये असेल त्यावेळेस काय करायचं तास काटा आणि मिनिट काटा कोणत्या स्थानी असेल घड्याळीमध्ये असा विचार करा. मग 5 वाजता तास काटा कुठं असणार आहे 5 वाजता तास काटा म्हणजे 5 वरच असणार आहे आणि 30 मिनिटे म्हणजे तास काटा कुठं असणार आहे 6 वरती असणार आहे. मग यांची करून घ्यायची वजाबाकी. आता वजाबाकी नेहमी वजाबाकी वजाच येईल असं नाही. ती पॉझिटिव्ह पण येऊ शकते निगेटिव्ह पण येऊ शकते. या ठिकाणी काय आलेले आहे -1 आलेला आहे, -1 आलेला आहे. मग अशा आता काय करायचं काय तर एका तासामध्ये होणारा कोन आणि म्हणून आपण मगाशी पाहिलं की एका तासामध्ये 30 अंशाचा कोन असतो. म्हणून हे वजा करून घेतल्यानंतर आपणास मिळेल -30. आता या ठिकाणी मायनस आले आहे. प्रत्येक वेळेस मायनस नाही येणार प्लस पण येणार. मग काय करायचं मायनस आला तर मिनिटाची हाफ करून घ्यायची. जे काही मिनिटं दिलेली असतील त्या मिनिटाची हाफ करून घेतल्यानंतर जर पॉझिटिव्ह आला असेल तर ऍड करणे, निगेटिव्ह आला असेल तर वजा करणे. मग या ठिकाणी 30 मिनिटे आहेत आपल्याकडे. या मिनिटाची आपण हाफ केली 15 आणि मग 15 या ठिकाणी लिहिले. मात्र काय करावे लागतील वजा आहे म्हणून त्या ठिकाणी वजा करावे लागतील आणि म्हणून 30 मधून 15 गेले तर आपलं उत्तर किती मिळणार आहे 15 अंशाचा कोन त्या ठिकाणी बनेल. आता याच पद्धतीनं आपण इकडचं एक सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे तुमच्या आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. पहा 6:40 6 आणि 40 मग 6 वाजता तास काटा कुठं असणार आहे 6 वरती आणि मिनिट काटा कुठं असणार आहे 8 वरती. बघा एकदा पुन्हा या ठिकाणी मी दाखवतो. 6 वाजता तास काटा कुठे असणार आहे 6 वरती आणि मिनिट काटा 6:40 म्हणजे 30 35 40 म्हणजे 8 वरती असणार आहे अशा पद्धतीने. म्हणून 6:40
जो तास काटा आहे तो 6 वरती आणि मिनिट काटा जो आहे 40 मिनिटाला तो आहे 8 वरती. अशा पद्धतीने असणार आहे. आता मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे काय करावं लागेल, यांची करून घ्यावी लागेल आपणास वजाबाकी. मग या ठिकाणी सुद्धा वजाच येईल. किती येईल? 6 मधून 8 गेले म्हणजे -2 हे आपणास या ठिकाणी मिळालेलं आहे. आता -2 ला काय करायचं, एकूण किती अँगल असतो एक तासामध्ये 30 डिग्रीचा, म्हणून 30 डिग्रीने मल्टिप्लाय करून घेऊया. आपणास किती मिळेल? -60 डिग्री. आता दिलेली मिनिटे किती आहे तिथं? 40. 40चं हाफ केलं तर किती मिळतं? 40चं जर आपण हाफ केलं तर 20 मिळतं, बरोबर. मात्र इथं मायनस आहे म्हणून 20 याच्यातून आपणास काय करावं लागेल? मायनस करावे लागतील. जर पॉझिटिव्ह असते तर आपणास 20 ऍड करावे लागले असते. म्हणजे 60 मधून 20 गेले तर आपणास त्या ठिकाणी मिळणार आहे 40 अंशाचा कोन. आता याच पद्धतीनं पुढील करून पाहूया. आता यामध्ये पहा 10 वाजून 10 मिनिटे म्हणजे 10 वाजता तास काटा कुठे असणार आहे? 10 वरती. आणि 10 मिनिटे म्हणजे तास काटा कुठे असणार आहे? मग 10 वाजता तास काटा 10 वरती आणि 10 मिनिटे म्हणजे तास काटा मिनिट काटा असणार आहे 2 वरती. पहा मग हा 2 वरती. आता आपण यांची करून घेऊ वजाबाकी. वजाबाकी केल्यानंतर काय मिळणार आहे तुम्हाला? 8. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेली बघा. या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपणास मिळालेली आहे. मग याला काय करायचं? 30 न मल्टिप्लाय. 30 न पाहिलं आपण, कारण की एका तासामध्ये 30 अंशाचा कोन असतो म्हणून याला 30 न मल्टिप्लाय करून घेऊया. 8 त्रिक किती आलं? 24. 240. आणि हे किती आहे? या ठिकाणी याची हाफ. मी काय सांगितलं होतं? मिनिटाची हाफ एक तर प्लस करणे किंवा मायनस करणे. का? कारण की या ठिकाणी जर निगेटिव्ह आली असती तर आपणास मायनस करावी लागली असती. मात्र या ठिकाणी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे म्हणून आपणास 5 या ठिकाणी ऍड करावे लागतील. म्हणजे ती व्हॅल्यू आलेली आहे 245. म्हणजे 10 वाजून 10च्या दरम्यान 245 एवढाच मिळालेला आहे 245 डिग्री. मात्र आपण सुरुवातीला पाहिलं होतं की ज्यावेळेस जो मिळणारा कोन आहे तो 180 डिग्रीपेक्षा मोठा असेल त्यावेळेस तो बाह्य कोन असतो आणि आपल्या काट्यामधला कोन हा नेहमी आंतरकोन आपल्याला विचारलेला असतो, बाह्य कोन विचारलेला नसतो. म्हणजेच या ठिकाणी हा जो आहे तो बाह्य कोन मिळालेला आहे. आपल्याला आंतरकोन काढावा लागेल. म्हणजे 360 डिग्री मधून हा जो आलेला कोन आहे 245 हा आपणास वजा करावा लागेल. म्हणजे अंतर्गत कोन 10 वाजून 10 मिनिटांमध्ये होणारा कोन आपणास त्या ठिकाणी मिळेल. 10 मधून 5 गेले 5, 5 मधून 4 गेले 1 आणि या ठिकाणी 3 मधून 1 गेला 1. म्हणजे 115 115 हा त्या ठिकाणी आपणास मिळणारा जो कोन आहे तो मिळेल. तर आपण हे सर्व काय केलं? शॉर्ट ट्रिक वापरलं. मात्र हेच उदाहरण जर तुम्ही सूत्राच्या पद्धतीने केले तुम्ही त्याही पद्धतीने काढू शकता. जे आपलं सूत्र होतं 60h - 11m/2. मात्र या पद्धतीने केलं तर थोडा तुम्हाला वेळ लागणार आहे. त्यामुळे आता या उदाहरणामध्ये पहा. या उदाहरणामध्ये पाहिल्यानंतर आपणास लक्षात येईल की रेशो पण परफेक्ट नाही आणि परफेक्ट आपण समजा 6 वाजता तास काटा कुठे आहे 6 वर सांगू शकतो. मात्र 16 म्हणजे 15च्या पुढं 16 मिनिटे आहेत म्हणून फिक्स कितीवर काटा आहे असं सांगता येणार नाही. अशा वेळेस आपणास काय करावं लागणार आहे? सूत्राचा वापर करून अशी उदाहरणं जी आहेत ते सोडवावी लागतील. मग सूत्र काय आहे आपलं? 60h - 11m/2. आता मग 60h म्हणजे 60 × 6. h म्हणजे तास आपणास दिलेला आहे 6 मायनस 11 m दिलेला आहे या ठिकाणी 16 मिनिटे आणि छेदस्थानी 2 म्हणजे 360 6 36 वजा हे जर आपण 16 × 1 = 16 आणि 16 × 1 = 17 176 छेदस्थानी 2. अशा पद्धतीने 184/2 184 छेदस्थानी 2. आणि जर आपण याला डिवाइड केलं 2 न तर आपणास तो कोन मिळणार आहे 92 अंशाचा कोन त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे 6 वाजून 16 मिनिटे यांच्या दरम्यान 92 अंशाचा कोन आपणास मिळेल. आता पहा काही उदाहरणं जी असतात ते शक्यतो अशी उदाहरणं तुम्हाला येणार नाही.
परफेक्ट एक तर रेशोचे येतील किंवा विशिष्ट 15, 20, 30, 35 अशा मिनिटांमध्ये विचारलं जाईल. असे खूप रेअर केसेसमध्ये हे ऑड स्वरूपामध्ये प्रश्न येतात. आता पुढील हे सुद्धा पाहूया आपण याच पद्धतीनं. 6चा आणि 28चा कोणताच रेशो बनत नाही आणि ते आपणास फिक्स पण सांगता येणार नाही. म्हणजे आपणास हे सुद्धा याच पद्धतीनं करून पाहावं लागेल. 60h मायनस 11m अपॉन 2. मग घ्या मांडून आता. 60h इंटू 6 मायनस 11 इंटू 28 अपॉन 2. 28 1 जा 28 आणि 2 म्हणजे 30. 308 अपॉन 2 इज इक्वल टू, हे जर आपण 360 मधून 308 जर वजा केलं तर आपणास मिळेल 52 अपॉन 2 आणि 52 म्हणजे 52चं जर अर्ध केलं, बे दोन्ही 4 आणि बे सकून 12 म्हणजे 26 डिग्री. तर हा जो कोन आहे तो आपणास मिळणार आहे 26 अंशाचा. तर एकंदरीत आपण आजच्या या सर्व व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी शिकलेलो आहोत ते एकदा पुन्हा एकदा रिवाइज करू, म्हणजे तुमच्या आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. पहा सुरुवातीला आपण काय शिकलो की ज्यावेळेस तुम्हाला एखादी वेळ दिलेली असते आणि त्या वेळेमध्ये विशिष्ट जो वाजलेली वेळ असते ती विशिष्ट असेल, म्हणजे 7 वाजलेले असतील, 8 वाजलेले असतील, अशी परफेक्ट वेळ दिलेली असेल, त्यावेळेस तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार? तर 30 अंशाचा कोन असल्यामुळे तुम्ही त्याला 30 न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल हे सरळ त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. म्हणजे 7 त्रिक 21 210 अंशाचा कोन त्या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी किती मिळतो? 8 त्रिक 24 म्हणजे 240 अंशाचा कोन मिळणार आहे. मात्र हे पण आपण पाहिलं की ज्यावेळेस 180 अंशापेक्षा मोठा कोन असतो त्यावेळेस आपणास काय करावं लागणार आहे? तो कोन जो आहे तो आपणास 360 मधून वजा करावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. म्हणजे 360 मधून हे कोन आपणास या ठिकाणी वजा करावे लागतील. का वजा करावे लागतील? कारण की 180 अंशापेक्षा मोठी संख्या आलेली आहे. आता याच्या उलट समजा आपण जर असं म्हटलं तर तुम्हाला 1 वाजता किती अंशाचा कोन होईल? तर 1 वाजता किती अंशाचा कोन होईल कसं काढावं लागेल? 30 न मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार आहे? 30 एक 30 म्हणजे 1 वाजता तुमचा 30चाच कोन त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी काही तुम्हाला वजा करण्याची आवश्यकता नाही, कारण तो 180च्या किती अंशाचा कोन होईल तर कसं काढणार? 30 न आपण त्याला मल्टिप्लाय केलं तर आपणास त्याचं उत्तर मिळतं, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे परफेक्ट येणारा कोन आहे तो 180 पेक्षा मोठा आला तर 360 मधून वजा केल्यानंतर तुम्हाला आतील कोन विचारलेला असल्यामुळे आतील कोन मिळतो. ओके, हे एक महत्वाची बाब पाहिली. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब काय पाहिली आपण की सूत्राचा वापर करून आपण तास आणि मिनिटे दिलेली असताना आपण वेळ किंवा त्यामध्ये वेळेमध्ये होणारा जो कोन आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. तो कोणता फॉर्म्युला होता? 60h, h म्हणजे काय आहे? तास, मायनस 11m, m काय आहे? तर त्या ठिकाणी होणारे मिनिटे आणि छेदस्थानी 2. म्हणजे या पद्धतीने आपण सूत्राचा वापर करून ते कॅल्क्युलेट करू शकतो, हे पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण की रेशो म्हणजे दिलेली वेळ तुम्हाला समजा अशी आहे 5 1 5 आणि 5 5 25, मी असं घेतो, ठीक आहे. 5 वाजून 25 मिनिटे म्हणजे जर एकाच 5चा रेशो असेल, म्हणजे रेशो जो आहे तो एकाच 5 दिलेला असेल तर मिनिटाचे नेहमी काय होते? हाफ होते. म्हणजे मिनिटे दिलेली असतात त्याची हाफ त्या ठिकाणी, हाफ जो असतो तो तुमचा त्या ठिकाणी होणारा अँगल असतो, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 5 वाजून 25 मिनिटे यांच्यामध्ये जो होणारा अँगल आहे तो 25च्या हाफ म्हणजे 12.5चा तुम्हाला अंशाचा कोन त्या ठिकाणी मिळेल. दुप्पट होते, मिनिटाची दुप्पट होते. म्हणजे समजा तुम्हाला असं दिलं की 8 वाजून 32 मिनिटे दिलेली असताना 32 या
मिनिटाची काय करायची आपणास दुप्पट करायची, म्हणजे 32 ला 2 जर आपण मल्टिप्लाय केलं तर 64 अंशाचा कोन आपणास त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे या दोन बाबी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत की एकाच 5चा रेशो असेल तर मिनिटाची हाफ करणे आणि एकाच 4चा रेशो दिलेला असेल तर मिनिटाची दुप्पट करणे, म्हणजे तुम्हाला तो अँगल त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आज आपण सूत्राचा वापर करून तसंच शॉर्टट्रिकचा वापर करून दोन्ही पद्धतीनं तुम्हाला वेळ दिलेली असताना त्यातील कोन कसा काढता येईल हे पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.